पण लवजी साळवे हे जे वस्तात त्यावेळी होते किंवा त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी परत मर्दानी खेळातून कशापासून काठी वेताची जी असते त्या वेताच्या काठीपासून पुन्हा एकदा शस्त्रविद्येचा प्रारंभ केला। अभिषेक, मला सांग की ज्यावेळी तू छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर जी लाठीकाठीचं प्रात्यक्षिक केलंस त्याची प्रॅक्टिस तू कधीपासून करत होतास? काठी फिरण्याची प्रॅक्टिस ही आपण आधीपासून भिंतीच्या जवळ उभं राहून ते भिंतीला लागले नाही पाहिजे या अशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली होती। काही राजे बोलले नाहीत, स्वतः विनंतीला मान देऊन राजे आलेले आहेत। राजांना सुद्धा विश्वास आहे बाबा अभिची काठी मला लागणार नाही, ह्यांना जर का माझी काठी स्पर्श झाली तर माझं काय राहणार नाही। कसं काय विशाळ पब्लिक, जिम पार्टनर अकॅडमी फिटनेस मल्टिप्लेक्स कोल्हापूर टॅलेंट प्रस्तुत भावा विशाळ टॉक विथ प्रणव या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच, महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे। या मावळ्याचं नाव आहे अभिषेक पाटील। हा मूळचा कोल्हापूरचा आहे। किल्ले रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळ्यातील आणि मर्दानी खेळातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे। आजच्या या पॉडकास्टमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही आठवणी आणि मर्दानी खेळातील अभिषेक पाटील याचा प्रवास तो आपल्याला सांगणार आहे। चला तर बघूया याचा विशाळ काय। तर विशाळ पब्लिक, आता माझ्यासोबत आहेत अभिषेक पाटील। दादा, तुझं स्वागत आहे या आपल्या शो मध्ये मनापासून। तर तुझी ओळख सांग आपल्या पब्लिकला। जय शिवराय, माझं नाव अभिषेक संजय पाटील। मी गेली 17 वर्ष झाले या शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ या क्षेत्रामध्ये आहे। आता कोल्हापूर म्हटलं की फुटबॉल, कुस्ती आणि बरेच खेळ आहेत, पण मर्दानी या खेळाची आवड तुला कधीपासून लागली? कुस्ती हा जो खेळ हा सुद्धा मर्दानी खेळाचा भाग आहे। मर्द म्हणजे मल्ल म्हणजे पैलवान, हा सगळा खेळ पैलवानकीचा आहे। आणि युद्धकला ही पद्धत आहे। आता कुस्ती सुद्धा युद्धकलाच झाली आणि मर्दानी खेळ म्हणजे असं हे संबोधले गेले की शस्त्रांच्या जीवावर खेळला जाणारा खेळ आहे। पण तसा प्राथमिक पहिला भाग म्हणजे त्याचा कुस्ती झाला आणि तेच मर्दानी खेळ जो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जो सुरू ठेवला कोल्हापूरमध्ये आणि करवीर नगरला कुस्तीची महापंढरी असं म्हटलं जातं। याचा उगम हे आपलं कोल्हापूर जिल्हा आहे किंवा कोल्हापूर आपलं शहर आहे, हे आपलं जे शाहूनगरी म्हणून गाव ओळखलं जाते। या मर्दानी खेळाचं एक माहेरघर आहे आणि या मर्दानी खेळाच्या माहेरघरामध्ये कुस्ती आणि शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ इतर शिकवलं जातं। पूर्वीपासून चालत आलेला आहे। पूर्वीपासून लवजी साळवे वस्तादांनी त्यांनी दानपट्टा शस्त्र, जसे इंग्रजांनी आपल्यावर शस्त्र वापरण्यासाठी जी बंदी लादली गेली, शस्त्र वापरता येत नव्हतं, आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढता येत नव्हता। पण लवजी साळवे हे जे वस्तात त्यावेळी होते किंवा त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी परत मर्दानी खेळातून कशापासून काठी वेताची जी असते त्या वेताच्या काठीपासून पुन्हा एकदा शस्त्रविद्येचा प्रारंभ केला। त्याचबरोबर तलवारीने ढाल इंग्रजांच्या काळामध्ये सुरू ठेवता येत नव्हता, पण त्यांनी काय केलं, तलवारची उंचीची काठी त्याला गदगा असं म्हटलं जातं आणि चमड्याची ढाल त्याला फरी म्हटलं जातं। तो फरी गदगा हा खेळ आपल्या इथं विकसित झाला आणि तो आज तागायत शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ कोल्हापूरमध्ये शिकवला जातो आखाडा प्रत्येकामध्ये असं। आणि ह्या मर्दानी खेळाच्या याच्यामध्ये शिवकालीन युद्धकला जे आज महाराष्ट्रामध्ये शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाला धरून वेगवेगळे सेलेमोनचे प्रकार आले आहेत। त्यामध्ये कुठल्या जुदोच्या वगैरे उड्या त्यांनी घुसवल्या गेल्या, पण हे नसलं पाहिजे। आपला जो प्रॉपर खेळ हा कोल्हापूरकरांकडे आहे आणि आता बहुतांश बघायला गेलं युटा म्हणून एक शस्त्र आपलं आहे कोल्हापूरकरांकडे आणि त्यावर प्रभुत्व म्हणजे त्या शस्त्रावर प्रभुत्व फक्त कोल्हापूरकरांचा आज ताग आहेत, अजून पण आपलंच आहे। प्रॉपर जी शिवकालीन युद्धकला आहे ते आपल्या कोल्हापूर टिकली गेली आणि त्याचा आद्यपर्यंत आपला राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज आहे। आता तसं बघायला गेलं तर मर्दानी या खेळामध्ये कोणकोणते प्रकार आहेत आणि तुम्हाला कोणते प्रकार स्वतःला पर्सनली जास्त आवडतात खेळायला? एक विषय असतो, विषयांमध्ये वेगवेगळे धडे असतात। तशा पद्धतीनं प्रत्येक आखाड्याचे सगळी शस्त्र सेमच बघायला गेलं तर, कारण तलवार, पट्टा, भाला, कुऱ्हाड, बाणा, लट, धनुष्यबाण म्हणजे त्याला तिरंदाज असं म्हणतात आपण। परत अजून कट्यारीचे, माडूचे, हे जे असे वेगवेगळे प्रकारचे शस्त्र आहेत त्या शस्त्रांचे वेगवेगळे प्रकार प्रत्येक आखाड्याचे प्रकार वेगळे आहेत, प्रत्येक आखाड्याचे वेगळे आहेत। निरनिराळ्या प्रकारमध्ये कोण कसं शिकले, कोणाकडून कोण शिकले याच्याशी आपल्याला कोण काय माहिती नसते। प्रत्येकजण आपापली कला वेगवेगळ्या पद्धतीने सादर करत असते। पण कोल्हापुरामध्ये बहुतांश जुन्या वस्तादानं जे आत्तापर्यंत आपल्या प्रशिक्षकांकडेपर्यंत जो खेळ आणला त्यामध्ये बहुतांश जुनं उल्लेख जे सापडलेले आहेत, बगल, पुष्करणी, चक्री, हे जे 3 प्रकार आहेत ह्याचे उल्लेख इतिहासामध्ये सुद्धा आहेत। हे काठीचे प्रकार आहेत आणि पूर्वीपासून आहेत आणि त्याला पाकळी पद्धतीची रणनीती आहे, पाकळी आणि त्रिकोण नीती आहे। यामध्ये म्हणजे त्रिकोण नीती म्हणजे कसं, पवित्रा जो आपला बदलला जातो, पवित्रा म्हणजे पाळ्यामध्ये आपण जो पहिला पवित्रा शिकवला जातो त्या पवित्रा बदलण्याची पद्धती ही त्रिकोण नीती आहे, म्हणजे त्रिकोणात बदलतो आपण।
सरळ रेषेत जर आपण खेळायला उभारलो पण बदलताना आपण त्रिकोण नीतीमध्ये बदल जातोय आणि ते बदलत असताना आपलं शस्त्र व्यवस्थित अंगाभोवती अचूक वळण घेत आपल्याला बदलावं लागते. बरोबर. अशा पद्धतीचे मग काठीमध्ये आपल्याकडे प्रणाम, चक्री, बगल, चौमुखी म्हणजे 4 दिशेला काठीचे सगळीकडे वार आहेत, त्यामध्ये शिरवार, चिरवार या पद्धतीचे वार आहेत आपल्याकडे. तशामध्ये तलवारीचे आहेत, भाल्याचे पण तसेच, भाल्यामध्ये खोच जास्त होते. आणि विट्यामध्ये विटा का तुम्हाला माहिती असेल, शिवा कशा त्यांच्या हातामध्ये तुम्ही बघितलं असेल, फेकला जातोय समोरच्या शहरामध्ये घुसला की परत त्याला जे दोर असतोय त्याला काढणे म्हणतात, ते काढणीने परत खेचायचं आहे आणि परत आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे जास्त अंतरावरील लांबून आहे. भाला कसा आहे, भाला एकदा फेकला समोरच्याला फेकून मारला की भाला आपल्याकडून गेला, मग आपण निशस्त्र होतोय, म्हणजे आपल्याला शस्त्र जोरत नाही. बरोबर. मग त्यासाठी विटा ही मराठीने तयार केलेले शस्त्र आहे. फार मोठा आणि त्याच्यावर फक्त प्रभुत्व हे आपल्या कोल्हापूरकरांचं आहे. प्रॉपर विटा फक्त आपल्याला खेळला जातोय कोल्हापूरकरात, बाहेर असं जास्त बघायला पण मिळत नाही. तर तसं बघायला गेलं तर ह्या मर्दानी खेळाचा तुझ्या वैयक्तिक जीवनामध्ये किती उपयोग झाला किंवा काही त्याचा प्रभाव पडला काय? प्रभाव असं म्हणजे डायरेक्टली असं सांगता नाही येणार, पण मर्दानी खेळ शिवकाली युद्धकला जेव्हा आपण जपत आलोय, आज माझं वय बघायला गेलं तर सगळ्या मित्रांना वाटतं असं मोठं, पण माझं आता नेमकं फक्त 22 आहे. पण या मर्दानी खेळाच्यावर मला अखंड महाराष्ट्र ओळखतोय हे मला नक्कीच ज्ञात आहे. आणि यावरून सांगू शकतो की मी मर्दानी खेळातून मला प्रसिद्धी नक्कीच मिळालेली आहे. मर्दानी खेळातून प्रसिद्धी मला नक्कीच मिळाली, पण यातून आम्ही जो मर्दानी खेळाचे जे धडे देतोय त्यातून स्वसंरक्षण, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वसंरक्षण आम्ही इतर मुलांना शिकवतोय, मुलींना पण शिकवतोय आणि त्यातून स्वतःचं रक्षण करता त्यांना येते. वयाच्या कितव्या वर्षातून मर्दानी खेळाची? वयाच्या 7व्या वर्षापासून मी मर्दानी खेळायला सुरुवात केली होती शिकायला. आज माझं वय 22 आहे. आज ताकद मी मर्दानी खेळात अखंडितपणे आहे. आपण आपल्या पहिल्याच्या चर्चेमध्ये झालं होतं की तू बोलला होतास आधी फुटबॉल पण खेळायचास, मग खेळत असताना तुझा हात फ्रॅक्चर झाला, पण मर्दानी खेळामध्ये मनगट ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं मला वाटते. पण तरी पण तू मर्दानी हा खेळ चूज केला आणि कसं काय एवढ्या परिस्थिती असताना पण? 2016 मध्ये माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये फुटबॉल खेळत असतानाच कसं झालं, रनिंगमध्ये असताना विरुद्ध टीमचा प्लेअर जो होता त्यानं बॉल घेण्यासाठी जो पाय घातला आडवा, तो माझ्या रनिंगमध्ये असताना माझ्या मागच्या पायामध्ये अडकला आणि जे मी स्लाईडहून पुढे पडलो एवढं लांब, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 फूट अंतरावर एवढं मी स्लाईड होत गेलो आणि माझ्या हात अंगाला होता तो फिरलाच गेला. काढ 3 वाजता आवाज पण आला, मुंडे 100% मोडलाय. पोरांनी सुद्धा बघितलं आणि जसा हात असा उचलला पण इथूनही मोडलेला होता, असा हात झाला माझा, मोडलेलाच होता. अशा अवस्थेत पटकन दवाखान्यामध्ये गेलो आणि ऑपरेशन करण्याची वेळ आली आणि तेव्हा 2 रॉड माझ्या हातामध्ये घातलेत. मग एवढा मोठा ॲक्सिडेंट झाल्यामुळे परत घरल्याने फुटबॉलसाठी तर काही सपोर्ट केला नाही आणि परत मग आयस फुटबॉल बंद झाले, ठीक आहे, पण हाय आपला असं अभ्यास करून परत आखाड्यात 1 दिवस गेलो आणि आखाड्यात गेल्यानंतर बघितले काठी फिरवायचा प्रयत्न केला तर सुरुवातच होती, हात वळे ना, प्लॅस्टरमुळे 1.5 महिना हाताला प्लॅस्टर असल्या कारणानं हात पुरं वळत नव्हता. बघितलं जमण्यात मर्दानी खेळ, जवळजवळ 2-2.5 महिने मर्दानी खेळात परत आखाड्यात पाऊल पण ठेवलं नव्हतं. मर्दानी खेळ सोडला जमा होता. माझे महेश पाटील सर म्हणून आहेत, ते म्हणतात गेम सोड नकोस, तुझा गेम चांगला आहे, हळूहळू बघ होतंय कवर आणि हाताचा व्यायाम आहे ते करत जा. ते करत हळूहळू आलो आणि बरोबर 3 महिने झोकून देऊन प्रॅक्टिस केली आणि तो सरावानंतर मला जे आलं ते आज माझा रिझल्ट तुम्ही बघताय. काठी फिरण्यात आणि पूर्ण सगळ्या शस्त्रात आपण पहिल्यापासून टॉपच आहे. आपण म्हणजे शस्त्रावर माझं तेवढं प्रेम होतं, मर्दानी खेळावर माझा प्रयत्न आहे. मी जेव्हा प्रॅक्टिस केलं तेव्हा मन लावून प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केलेलं आहे, त्यामुळे मला आता एवढं म्हणजे निश्चित माझा तेवढा तरी विजय प्राप्त झालेला आहे मला. तर पब्लिक, आता आपण रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यातील जो महत्त्वाचा अविस्मरणीय अभिषेकच्या आयुष्यातील जो क्षण आहे त्या क्षणबद्दल आपण बोलणार आहे. तर अभिषेक, मला सांग की ज्यावेळी तू छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर जी लाठीकाठीचं प्रात्यक्षिक केलंस त्याची प्रॅक्टिस तू कधीपासून करत होतास? सराव म्हणजे तुम्हाला बोललो मी गेले 17 वर्ष झालं मर्दानी खेळामध्ये आहे आणि जसं आपलं काठीचे प्रकार आपण शिकतो किंवा शिकवतो, आम्ही सुद्धा आज शिकवतोय. पण काठी आपल्या अंगाभोवती वळली पाहिजेत, त्याचा अचूक वळण आपल्या अंगाच्या जवळ आपल्या अंगाभोवती पाहिजे, कारण काठी हे आपल्या रक्षणासाठी आहे आणि नंतर दुसऱ्याला मारण्यासाठी आहे. मग आपण लढत असताना आपलं शस्त्र आपल्या माणसाला लागतं का म्हणे याचे सुद्धा आपण धडे देत असतो आखाड्यांमध्ये. मग काठी फिरण्याची प्रॅक्टिस ही आपण आधीपासून भिंतीच्या जवळ उभं राहून ते भिंतीला लागले नाही पाहिजे या अशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली होती आणि ती संभारांच्या समोर जेव्हा मी काठी फिरवली तेव्हा तीच फायदेशीर मला
म्हणजे तो माझा सराव वाया नाही गेला. संभाऱ्यांसमोर काठी फिरवताना अगदी त्यांचा वाऱ्यामध्ये हलणारा म्हणजे त्यांच्या कुर्ता होता ते कुर्ता सुद्धा लागलेला नाही काठी, एवढ्या अचूक पद्धतीने मी ती फिरवलेले. त्यावेळी मनामध्ये तुझ्या काय विचार सुरू होता ज्यावेळी तू संभाजी महाराज विनवणी केलीस की राजे मला तुमच्या समोर असं हे प्रत्यक्षात दाखवायचं आहे? महाराजांनी लगेच त्याला होकार दिला आणि इव्हन त्यांचा माझ्यावर विश्वास पण होता, कारण ते लहानाला मोठं मी त्यांच्यासमोर झालेलो आहे. प्लस मर्दानी खेळ कित्येक वर्ष झाले मी खेळते त्यांना देखील माहिती आहे. आणि मार्गदर्शन करणारे युवराज संभाजी छत्रपती आणि त्यांच्या मिसेस युवराजनी संयोगिता छत्रपती यांचा भरघोस असं मार्गदर्शन आमच्या मर्दानी खेळाला लाभलेलं आहे पहिल्यापासून. आणि त्यांना माहिती आहे माझी काठी त्यांना लागणार नाही हे स्पष्ट, म्हणजे त्यांना विचारच होता काठी लागली तर उद्या कारण 5 जूनला मर्दानी खेळ, 6 जूनला राज्याभिषेक हा कार्यक्रम, ह्या सोहळ्यामध्ये काय म्हणजे काही ॲक्सिडेंट होता कामा नाही, हे पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या वर्षीची काठी फिरली ती हे माझं दुसरं वर्ष होतं. गेल्या वर्षीसुद्धा मला त्यांच्यासमोर काठी फिरण्याचा योग आला होता. गेल्या वर्षीचा मुद्दा होता तो, मी आता जो तुम्हाला सांगितला. उद्या कार्यक्रम आहे लागले तर जे लागणार नाही विश्वास ठेवा. या येणं जो बोललो ते राजे डायरेक्ट आलेले आहेत आणि राजेंचा समोर काठी गेल्या वर्षी प्रथमतः फिरवली तेव्हा त्यांना नक्कीच विश्वासात आले होतं. पण या वर्षीसुद्धा मी विनंती पुन्हा एकदा केली आहे, कारण बहुतांश जणांना त्यावर्षी तो क्षण आणि गडपूजनाचा कार्यक्रम हा एका वेळी आला होता. त्यामुळे गेल्या वर्षी जो खेळ बघायला आलेलं जे शिवभक्त लोक होते ते निम्मी वाशी वाटले गेलेत, मग एकेकाने ते बघायला मिळालं नव्हतं. पण यावर्षी परत एकदा विनंती केली. युवराज महाराजांनी विचारत होता अभि सराव आहे नक्की आहे. काही राजे बोललेले आहेत, स्वतः विनंतीला मान देऊन राजे आलेले आहेत. राजांना सुद्धा विश्वास आहे बाबा अभिची काठी मला लागणार नाही, राजे स्वतःहून उभारलेले आहेत. आणि यावर्षी मला म्हणजे जेव्हा काठी फिरून झाली मला फक्त भीती काय असायची, हे छत्रपती आहेत बरोबर, हे साधे मंत्री पण नाही आहेत, कारण आपल्यासाठी सगळ्यात सर्वप्रथम छत्रपती. ह्यांना जर का माझी काठी स्पर्श झाली तर माझं काय राहणार नाही. रायगडला टकमक टोक आहे, टकमक टोकाची पुन्हा एकदा वापरला जाईल असं भीती धाकधूक व्हायची मनामध्ये. पण मला माझ्या तेवढ्या खेळावर आत्मविश्वास सुद्धा होता की बाबा काठी व्यवस्थित माझी फिरणार, कारण त्या छत्रपतीवर माझं जेव्हा वडिलांप्रमाणे मी काय म्हणते आपल्यामध्ये पद्धत कशी आहे, युवराज महाराजांना आम्ही आईसाहेब म्हणतोय तसंच ते माझ्यासाठी वडील झालेत. वडिलांना माझी काठी लागणार नाही एवढा माझ्यावर आत्मविश्वास होता आणि मी ती फिरवलीसुद्धा. आणि जेव्हा फिरवल्यानंतर गेल्या वर्षी फिरवल्यानंतर राजेने माझ्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला होता. पण यावर्षी राजे म्हणले फोटो नाही, यावर्षी मिठी मारणार आहे. आई शपथ सांगतो, रायगडावर साक्षात छत्रपतींनी आपल्याला गळाभेट मिठी मारणे ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. अगदी जेव्हा त्यांनी मिठी मारली तेव्हा मला पूर्ण बाकीचे जग काय नाही आहे, बाकीचे जग काय नाही असं पूर्ण म्हणजे मला फील झालं होतं. माझ्या डोळ्यात अश्रू यायला चालू होते, पण मी ते अश्रू रोखलेले आहेत, कारण आपण रायगडावर आपल्या अंगावर मावळ्याचा ड्रेस आहे आणि आपल्याला लढायचं नाही. आपला हा शुभ कार्य आणि हा विजयाचा क्षण आहे, विजयाचा क्षण आहे. कारण राज्याभिषेक हा स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातोय, मराठ्यांचा सर्वात पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून. त्यामुळे तिथं अश्रूसुद्धा मी थांबवलेले आहेत. पण खरंच संभाऱ्यांचं मी आणि युवराजने संयोगिता राजे ही दोघं खरोखर आम्हाला शिवभक्तांवर आणि जे कोल्हापूरमधले जी मर्दानी खेळ येणारे म्हणजे त्यांची जी आपली कोर कमिटी म्हणून आम्ही जे ओळखलं जाते मर्दानी खेळातील, आमच्यावर त्यांचं भयंकर प्रेम आहे आणि आमचंसुद्धा सर्वांचं त्यांच्यावर भयंकर प्रेम आहे. आम्हा सर्वांसाठी ते आई वडिलांप्रमाणे आहेत. संयोगिता राजे छत्रपती आईसाहेब आहेत आणि संभाजी महाराज छत्रपती आमच्यासाठी थोरले धनीच आहेत एक प्रकारे. ज्यावेळी ते व्हिडिओ मी बघितलं छत्रपती संभाजी महाराजांची पण डोळ्याची पापणी सुद्धा हल्ली नव्हती आणि तू पण त्याच ह्याच्यामध्ये होता. कारण मी केवढा कॉन्फिडन्स म्हटलं महाराजांचा पण तुझ्यावरती एक विश्वास आणि तू पण किती प्रॅक्टिस केली असणार आहे याची कल्पना पण मी त्यावेळी करू शकलो नाही. आणि तू ज्या पद्धतीनं मला सांगत होतास त्यावेळी माझ्या पण अंगावर काटा मारत होता. त्यावेळी तू पण केवढा भारावून गेलास हे मी न्यूजच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्या दिवशी. मी सांगतोय का मला जेव्हा ती बातम्यांना सगळं मर्दानी खेळ लाईव्ह चालू होता तेव्हा घरातल्या सुद्धा लाईव्ह बघितलं. माझी आई सुद्धा म्हणली तो क्षण बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. माझी आई सुद्धा म्हणली, कारण गेल्या वर्षी मी 350वा शक प्रारंभ होता, राज्याभिषेकाचं नियोजन युवराज महाराजांनी एवढं मोठं लावलेलं होतं. मी स्वतः आईला गेल्या वर्षी रायगडला घेऊन आलो होतो. माझी आई स्वतः पदभ्रमणी करत रायगड चाललेली होती, तिला मी आणलेलं होतं. आणि जेव्हा गेल्या वर्षी आईला एवढं समाधान वाटलं की तिच्या तो क्षण डोळ्यासमोर होता तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण आज ती घरात होती, टी व्हीवर बघत होती, तेव्हा तिच्या डोळ्यासमोर पाणी आलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं तो क्षण बघितल्यानंतर टी व्हीवर. पण तिला टी व्हीवर बघून एवढं हे वाटते, मी तर साक्षी तिथं उभा आहे, मी सांगतोय काय संभाजी राजांना जेव्हा मिठी मारली तेव्हा मी बाकीचं कुठलं जग आहे हे मी पूर्णपणे विसरून गेलेलो होतो. हेच आपलं जग आहे, पूर्ण माझ्या डोळे झाकलेले आहेत.
आणि तुम्ही जसं बोला संभारांची पापणीसुद्धा हल्लेली नव्हती. त्याचं कारण असं आहे की हा दुसरा टाईम होता. गेल्या वर्षी माझ्या काठीचा, माझ्या शस्त्राचा आणि त्यांच्या विश्वासाचा हा पहिला प्रत्यक्ष प्रयोग म्हणजे गेल्या वर्षी होता. यावर्षी दुसऱ्यांदा होता. आणि त्यांना एवढं सुद्धा माहिती आहे अभिषेक काठी मला लागणार नाही, मला इजा करणार नाही. आणि त्यांनी विनंतीला मान देऊन आलेच सुद्धा. आता तुझी ही जी तलवार घेऊन बसलायस ही जुन्या काळातली मला दिसते, पण या तलवारीबद्दल थोडंसं सांग की तू. ही तलवार आहे मराठा पद्धतीची धोप आहे. याला धोप म्हटलं जातं. आणि जुन्या पद्धतीची नाही, ही आत्ता बनवलेली आहे. ही आत्ताच्या बनावटीची धोप आहे. याला धोप असं म्हटलं जातं. यामध्ये 2 पद्धती असतात, एक सरळ पात्याची धोप आणि एक वक्र पात्याची धोप. सरळ पात्याची धोप जास्तीत जास्त ह्या घोडदळामध्ये वापरल्या जायच्या. आता बघायला गेलं तर कसं आपला हात 1-2 फूट आणि तलवार 1-3 फूट अशा 5 फुटाचा अंतरावर शत्रू यामध्ये मारला जायचा. अशा पद्धतीचं आहे. तर तुम्ही हे स्वतः बनवलंय की? होय, आपण बनवलेलं आहे. आपले तर कोल्हापुरातील आपले जे गिसाड केले आहेत त्यांच्याकडून आपण हे बनवून घेतोय. बाकीचं सगळं जोडकाम आणि फिनिशिंग आणि सगळं आपण करतोय स्वतःमध्ये. असं आहे. कारण शस्त्र आम्हाला फक्त एवढंच की दुर्दैव आहे, फक्त एवढीच गोष्टीच आहे. इंग्रजांनी जो भारतावर राज्य करत असताना शस्त्र वापरण्याची जी बंदी केली होती, तसंच शस्त्र करण्यावर सुद्धा बंदी केली होती. इंग्रजांनी शस्त्र बनवणाऱ्यांच्यावर एवढं त्यांनी अत्याचार केलेले आहेत. तुम्ही फक्त चिन्नी, हतोडे आणि शेतीचे साहित्य, कोदळ फावडा याशिवाय तुम्ही काही बनवायचं नाही. तलवारीवर बनवताना सापडेल की फार मारून हे करायचे. लय हालावल गेलेलं आहे आपल्या लोकांनी. कारण इंग्रजांना सुद्धा माहित होतं या मराठ्यांच्या हातात, या भारतीयांच्या हातात जर का शस्त्र आलं तर आपल्याला एक ना एक दिवस इथून हाकलून काढतील. सोडणार नाहीत. हे सोडणार, हे सट्टे देणार आणि 100% आपल्याला इथून घालून टाकणार. हे इंग्रजांना सुद्धा माहित होतं. ही शस्त्र ताकद आहे. हे शस्त्र म्हणून आपल्या प्रत्येकाचे शस्त्र म्हणून स्वराज्यामध्ये सुद्धा असू दे, शिवाय महाराजांच्या इव्हन आज सुद्धा असू दे, शस्त्र हे आपल्यासाठी लक्ष्मीचं आहे. शस्त्रलक्ष्मी, गजलक्ष्मी, अश्वलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे हत्ती, अश्वलक्ष्मी म्हणजे घोडदळ आणि शस्त्र म्हणजे शस्त्रास्त्र. म्हणजे आज सुद्धा कित्येक लोक जे गडसंवर्धन करत असतात तिथं त्यांना तोफा सापडतात, कुठं खाली पडल्या असतात तोफा ते वर काढतात. त्यांना सुद्धा स्वराज्याची लक्ष्मी त्या तोफा वर काढल्यानंतर त्याचा सोहळा सुद्धा एवढा मोठा करतात. हे स्वराज्याची लक्ष्मी आहे, ह्याचा आपण पूजन केले आणि याचा आपण सोहळा केला. त्याला सुद्धा लक्ष्मी. हे शस्त्र जे आहे तोप सुद्धा एक प्रकारे शस्त्रालाच भाग आहे. लढाईच्या ह्याच्यात फार मोठं काम आहे त्याचं, तोफांचं, आणि त्याला सुद्धा लक्ष्मीच म्हणलं जातं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असताय त्यावेळी तुमच्या अंगामध्ये एक नॉर्मल कपडे असतात, पण ज्यावेळी तुम्ही मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक दाखवताय सगळ्यांना त्यावेळी तुम्ही एक मावळा म्हणून किंवा त्यांच्या पद्धतीचे तुम्ही तो एक पोशाख तुमच्या अंगामध्ये परिधान करताय. त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय सुरू होते, काय फिलिंग असतात त्यावेळेच्या? त्यामध्ये 2 गोष्टी म्हणून ताकद, ऊर्जा जी म्हणते आपण ती भयानक काही पटीने जास्त असते. कारण जेव्हा प्रात्यक्षिक सादर करत असतो तेव्हा हालगे पण असते. हालगे मराठ्यांचं किंबहुना आपल्या पूर्ण युद्धामध्ये पूर्वीसुद्धा वापरलं जायचं, त्याचे उल्लेखसुद्धा आहेत. रणवाद्य म्हणतात हलगीला, हे रणवाद्य म्हणतात. आणि हे रणवाद्य प्रॉपर आज कोल्हापूरकरांकडे आहे. कारण चमड्याची हलगी फक्त वाजवली जाते आपल्या कोल्हापुरामध्येच. कारण बाहेर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते सगळं वेगळ्या पद्धतीने ड्रम प्लास्टिकचे असतात त्यामध्ये वापरले जातात. आणि आखाड्यामध्ये प्रॅक्टिस करताना कसं आपण रेग्युलर कपड्यामध्ये प्रॅक्टिस करत असतो, म्हणजे ज्याला स्पोर्ट्सचे आपण कपडे घालतोय, म्हणजे अप्पर लोअर असेल, ट्रॅक शूट्स असतील किंवा इव्हन स्पोर्ट्सचे टी शर्ट्स असतील त्यामध्ये आपण प्रॅक्टिस करतोय. आणि ह्याच्यामध्ये खेळत असताना जेव्हा आपल्या अंगावर ड्रेस होतोय ते एक तर आपल्या अंगात शिरतेच, बाबा मावळ्याचा वेश परिधान आपण केलेला आहे, अंगात आपलं ते वारं शिरतेच. पण जेव्हा हलगी वाजत असत्या, इव्हन एवढ्याच गोष्टी नाहीत, दुसऱ्या कुठल्या मर्दांक्याच्या ग्रुपचा जर का खेळ चालू असेल कुठं किंवा इव्हन कुठल्याही कार्यक्रमात हलगी चालू असले तर आम्हा मर्दान खेळ खेळणाऱ्यांचं पाय असं तिकडे वळत असतं आणि ते पायात असं हे होत असते आमच्या की बाबा आता शस्त्र घ्यावं ना, आता खेळावं. हे भिनभिनतंय आपोआप, हे आपोआप भिनतंय अंगामध्ये. कारण हे पहिल्या लहानपणापासून हे आपल्या कोल्हापूरकरांच्या आणि मर्दान खेळ खेळणाऱ्यांच्या तर अंगात मुरलेला आहे. हलगेचा तोड काना पडला की हातात कधी शस्त्र येते आणि कधी खेळायला उतरते, ते म्हणजे त्याच्यासाठी एक प्रकारे रणांगणच असते आणि तिथं ते थैमान आणि तांडव करतेस तो. असं आहे. तू किती वर्ष झाले शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडवरती जातोस? मी संभाजीने जेव्हा सुरुवात केली 2007ला तेव्हा मूर्ती पण नसायची मेघडंबरीमध्ये. तेव्हा राज्याभिषेक फोटो बसून केला होता. आणि 2008ला कित्येक शिवभक्तांनी संभाजीच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती बसवण्याचा अट्टास केला आणि संभाजीराजांनी मूर्ती बसवली पण. आणि मूर्ती बसवण्यासाठी साधारण त्यावेळेला 3 दिवस लागले होते, कारण मूर्ती वेगळा आहे, त्याचे प्रभाव वेगळे आहे आणि त्याचा बेस वेगळा आहे. आणि त्याला सुद्धा त्या मूर्तीची पहिला मिरवणूक काढली होती. जसं संभाजीराजांच्या विदर्भ मराठवाड्यामध्ये जशा शिवशाहू यात्रा निघाल्या होत्या तशा पद्धतीनंच संभाजीराजांनी महाड वगैरे या बाजूला पहिला त्या मूर्तीची मिरवणूक काढली आणि तेव्हा मर्दांकी सादरीकरण त्याला मी लिहिला नव्हतं त्यावेळेला.
मी त्याला साधारण पहिली दुसरी मला आठवत पण आता जेवढं जास्त नाही, पण त्या क्षणाचे मी साक्षीदार आहे. दुसरी गोष्ट भरपूर म्हणजे पूर्वी आता मर्दानी खेळ हा होळीच्या माळावर होते, पण पूर्वी मर्दानी खेळ जगदीश्वर मंदिराच्या ह्याच्यामध्ये व्हायचा, रावळामध्ये व्हायचा. तिथं पहिला मर्दानी खेळ व्हायचा. तेव्हा पण खूप मजा असायची. कोल्हापूरकर जास्त कोल्हापूरकर असायचे आणि तेव्हा प्रॉपर शिवकालीन युद्धकला व्हायचा. कारण मी जसं मगाशी म्हटलो आपल्या खेळामध्ये सेलंबम आणि कलारीपट्टम या 2 खेळातील भाग आपल्यामध्ये घुसवण्यात आलेले आहेत आणि तो प्रॉपर जरा मर्दानी खेळापासून जरा विलुप्त होत आहे. पण जाऊ दे, त्याचे काय नाही, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना जे शिकवलं त्यांना सांगणार कदाचित कोण नाही म्हणून ते तिथे सादर करतात. पण प्रॉपर जी खरी शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ हा शब्द नंतर आहे, पण तत्पूर्वी काय शिवकालीन युद्धकला हे 2 शब्द जे पहिले आहेत ती प्रॉपर शिवकालीन युद्धकला नेमकी काय आहे हे समजून घेतली पाहिजे. आता बघायला गेलं तर मर्दानी हा खेळ खूप कमी गावांमध्ये, खूप कमी शहरांमध्ये खेळला जाते. तर तुमचं असं काही नियोजन आहे की या खेळाचा प्रचार प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये झाला पाहिजे, म्हणजे थोडंसं सोशल मीडियातून मुलं मर्दानी खेळाकडे वळली पाहिजेत, त्यासाठी तुम्ही काय नियोजन केलं आहे? आतापर्यंत जिथं आपण प्रात्यक्षिक सादर केलेले आहेत, ज्यांना म्हणजे एखाद दुसरा असा एक शिवभक्त असा असतो की त्याला तळमळ असते बाबा आमच्या गावात आमच्या इथे हे खेळ लागले पाहिजेत, हे खेळ शिकले पाहिजे, आमच्या सुद्धा मुलं शिकले पाहिजेत, घराघरात खेळ पोहोचला पाहिजे. आमचं धोरण आहे घराघरात खेळ पोहोचवायलाच पाहिजे, बरोबर पोहोचला गेलाच पाहिजे. या खेळाच्या जीवावर सगळं थोरल्या स्वामीने धाकल्या स्वामीने सगळं त्याला मावळ्याने युद्ध करून स्वराज्य स्थापन केलं होतं. तर ही कला कुठं आलवीत राहता कामा नये, हा खेळ शिकवला गेलाच पाहिजे. आमचा असा प्रयत्न सुरू असतोय कायम, म्हणजे जागोजागा आम्ही शिबिर घेतोय मर्दानी खेळाचे 8 दिवसाचे, 10 दिवसाचे, 15 दिवसाचे, महिनाभरांचे असे प्राथमिक शिबिर आम्ही घेत असते मर्दानी खेळाचे. मग त्यामध्ये 4 प्रामुख्याचे असतील, काही मोठ्या दिवसांचे असतील म्हणजे महिनाभराचे असतील, 3 महिन्याचे असतील. तर तेव्हा मी जवळजवळ मर्दानी पूर्ण जेवढी शस्त्र आपण शिकलेलं आहे त्या प्रत्येक शस्त्रातले प्राथमिक शिक्षण शिबिर आपण देत असतो. महाराष्ट्र म्हणलं की शिवाजी महाराज हे प्रत्येक घरात नाव आहे, पण प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचा खेळ शिकवला गेलेला नाही आहे. कारण तिथं पण आम्ही कुठं पोहोचलो नाही असं आम्हाला वाटतंय आणि ती सुद्धा आमच्या पण आले नाहीत हे सुद्धा आम्हाला दुर्दैव वाटते. पण असे आमचा प्राथमिकांची अशी मागणी अशी आहे की हा खेळ सांस्कृतिक विभाग जो महाराष्ट्र विधिमंडळ जे आहे, महाराष्ट्र शासन जे आहे, महाराष्ट्र सरकार जे आहे, त्यांनी सांस्कृतिक विभागातून जसं विद्यापीठांमध्ये आपण काही लोककला आपण शिकवल्या जातात तशाच पद्धतीनं ही शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाचं तिथं प्रामुख्याने शिक्षण पद्धती ही दिली पाहिजे. शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये पीटीच्या तासाला पी आपण जे म्हणतोय शारीरिक खेळांचा अभ्यास देतोय आपण तिथं, त्यामध्ये या खेळाचा अभ्यास दिला पाहिजे आणि यातून शारीरिक आपण जे व्यायाम असतात दंड पद्धती वगैरे असतात ते या खेळातून शिकवले जातात. हे दिलंच पाहिजे, ते योग्य आहे आणि फार गरज आहे याची. यातून 2 फायदे होतात. यातून शरीरांचं जे आजच्या तरुण पिढीचे शरीर आहे ते लवचिक, चपळ आणि बलदंड होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली कला अलिप्त राहणार नाही, कला प्रत्येक घराघरात पोहोचणार. असं आहे म्हणजे एका गावामध्ये 2 तुकडे म्हणते ना आपण, तसं आपल्या एका गावामध्ये आपले 2 चान्स आपले पूर्ण होतात. असं आपली चर्चा झाली होती की तू मला बोललास की तुला पुस्तके इतिहासावरील वाचायची खूप आवड आहे, पण 2019चा जो महापूर होता त्या महापुराच्या काळात तुझी जी पुस्तकं आहेत तुमच्या घरी पाणी शिरल्यामुळे ती पुस्तकं पूर्ण खराब झालीत आणि काही इतिहासातील तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते पण त्या पुरामध्ये खराब झाले. पण त्याबद्दल थोडंसं आपल्या लोकांना सांगतो. तुम्ही बघितलं असाल 6 जूनला जसं काठी फिरवली राजांसमोर त्या सगळ्यांची मनं जिंकली. जिथे जिथे कार्य केलं म्हणजे बहुतांश मी जेव्हा पुण्यामध्ये कार्य केलं, पुण्यामध्ये इतिहास संशोधन मंडळ आणि त्यातील काही लोक जे असतात त्या म्हणजे त्या संशोधन मंडळामध्ये काम करणारे असतील, इतिहासप्रेमी असतील, जवळचे इतिहास अभ्यासक असतील, मग त्यांच्याकडून काही भेट आलेल्या असतात किंवा त्यांनी स्वइच्छेने बाबा एखाद्या शिवाजी महाराजांच्या नाना शिवराई म्हणजे कसं मी जेव्हा जीव तोडून जेव्हा खेळतोय आणि जेव्हा समोरच्याला तो खेळ म्हणजे त्यांना भावतोय बाबा माझा खेळ त्यांना अंगावर काटा मारतोय किंवा त्यांना हा खेळ प्रचंड आवडते माझा, तेव्हा त्यांनी काही काही भेट देतात आणि त्यातून आपण भरपूर म्हणजे असा एक प्रकारे एक नाणं म्हणजे फार मोठा खजिना आहे तो आता मिळत नाही सहजासहजी मिळत नाही. रायगडी पण नाणी पूर्वीसुद्धा मिळाली होती, पण पुस्तकांचा संच होता माझ्याकडे भरपूर. परत मर्दानी खेळाचं जे तुम्हाला मी आता जे सांगतोय त्यातलं एक प्राथमिक अभ्यासक्रमाचं एक पुस्तक होतं माझ्याकडे. 2019ला जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो महापूर आला ते महापुराचं पाणी आमच्या घरामध्ये 6.5 फूट उंच होतं. पण एवढंच की माझा रोजचा व्यायाम नदीला पोहणेसुद्धा असायचा. मी पोहण्यात एक्सपर्ट आहे आणि नदीला त्याला पुरात बोटी इथून आंबेवाडी चिखले जे पूरग्रस्त गाव होते तिकडची माणसं काढणं गरजेचं होतं आणि त्यांना वाढ दाखवण्यासाठी माझ्या जीवावर मी त्या चिखलेला बोटी घातल्या होत्या. मला अजून आठवते त्याला माझं वय साधारण 19च होतं आणि
माझ्यासोबत माझा सहकारी विवेक बोचडे म्हणून आहे शास्त्री, तो माझा मर्दानी खेळातला असू दे, पवनाचा असू दे, व्यायामाचा असू दे, माझा सहकारी आहे, तो खास जीवलग आहे. आम्ही दोघांच्या जेव्हा आम्ही तिकडे बोटीवर घातल्या तिकडची माणसावर काढण्यासाठी, आम्ही तिकडे पण आमच्या घराला साहित्य काढायला कोण नाही. तशा अवस्थेमध्ये घरातलं सगळा साहित्य जो पुस्तकांचा संच होता तो माझ्यासाठी एक प्रकारे खजिना होता, तो सगळा नष्ट झाला. कारण पुराचं पाणी इथून घर नदीपासून घर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण 1.5 किलोमीटर अंतरावर नदीचं लाल लाल पाणी नसते, तिथं गटरांचं आणि याचं पाणी शिरलेलं असते, त्यामुळे पूर्ण घरी शिरलेलं आहे. पण साधारणपणे तसा मला एकदा धक्का बसल्यानंतर आम्ही डायरेक्ट घर बदलण्याचा विचार केला आणि आता दुसऱ्या घरामध्ये आहे, जिथं आता जेवढा संच आहे पुस्तकांचा आता नवीन सुरुवात केलेला असते होती. कारण त्यावेळी नष्ट झाला ते सगळी नवीन सुरुवातच म्हणायचं. कारण कसं आहे, काम करत करत त्यावेळेला कसं इथं उतरच्या बेडमध्ये राहायला असताना चांदी पॉलिश काम करून करून तेव्हा ती पुस्तकं मिळवली होती. त्यातून मधनंच किल्ले फिरायला जायचं आखाड्यातून. आणि माझे सगळ्यात जास्त किल्ले फिरणं कशामुळे झाले असतील, आम्ही जेव्हा मर्दानी खेळाचे कार्यक्रमासाठी प्रात्यक्षिक सादर करायचे जेव्हा आम्ही बाहेर पडतो कोल्हापुरातून, म्हणजे पुण्यामध्ये गेलो तर पुण्यातील किल्ले, सातारमध्ये गेलो तर सातारमध्ये किल्ले. कारण कसं सहजासहजी आपलं परत परत जाणं होत नसतंय, योग येत नसतोय. मग त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जर का तिथं पण गेलो, तिथनं एखादा दुसरा किल्ला बघायचा, मुलांनाही दाखवायचा आणि मग आज आणायचं. कारण साधारणपणे बघायला गेलं तर मुलांना सुद्धा आजच्या काळात त्यांचे आई वडील त्यांना पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर करतील, पण किल्ले फिरायला येणार नाहीत, रायगड दाखवणार नाही, राजगड दाखवणार नाहीत, अगदी पन्हाळगड सुद्धा दाखवणार नाहीत. एवढंच म्हणजे मी ठोंकून सांगतोय काय, कारण महालक्ष्मी ज्योतिबा दर्शन देतील, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर नेतील, म्हणजे जिथं स्वार्थ आहे, जिथं का ती इच्छा असतात तिथं जाऊन हे करतील. पण अशा ठिकाणी मुलांना शिवाजी महाराजांचे वेळ लावणार आहेत, ते पिक्चरमधला इतिहास दाखवणार. मर्दानी या खेळाबद्दल आत्ताची जी नवीन पिढी आहे, तरुण मुलं आहेत, यांना तू काय सांगशील? मर्दानी खेळ आता प्रत्येकानं शिकणं फार गरजेचं आहे. मी माझ्या बोलण्यातून मला लक्षात आलं असेल. आणि जेव्हा जेव्हा मुलं भेटतात इतरत्र, एक असं हे असते, जेव्हा आपण लहानपणापासून मोठं होत असतोय तेव्हा आपलं शैक्षणिक जे कार्यकाळ असतो ते आपल्याला तसा खेळ, आपल्या अंगात खेळसुद्धा ऊर्जा असते, ताकद असते, सगळं असते. पण तरुणपण एकदा गेलं की जेव्हा म्हातारपण जेव्हा येतं तेव्हा आपल्याला खेळ शिकायचं म्हणलं, खेळ खेळायचं म्हणलं, किंवा इव्हन कुठल्याला आलेलं संकट त्याला रोखायचं म्हणलं तर ती तेव्हा ताकद नसते. पण आत्तापासून जर का मर्दानी खेळ शिकलं, आत्तापासून आपलं शरीर बलदंड ठेवलं, आत्तापासून शरीरात आपल्या चपळाई ठेवली तर पुढं आपल्याला काही अवघड जाणार नाही आहे. हे यातून आम्ही कायम मुलांना सांगत असतो. आणि जितक्या जास्तीत जास्त पद्धतीनं आम्ही त्यांना ओढत असतो, त्यांना पण सांगतो, बाबा तो शिवाजी महाराज जे म्हणतोयस, शिवाजी महाराज जे म्हणतोय तशा पद्धतीने तू मर्दानी खेळ शिक, शिवाजी महाराजांची कला वाढव. आज माझ्याकडून तू शिकलास, तुझ्याकडून उद्या 10 शिकले पाहिजेत. त्या 10 जणांकडून 10 शिकले तर 100 आकडा होतोय, 100कडून 10चा आकडा गेला तर तो 1000 होतोय. हे असं आपला खेळ आपला वाढत जाईल. मग तुझ्याकडून जर शिवाजी महाराजांचा खेळ वाढवण्याचं भाग्य तुला पाहिजे असेल तर तू शिकलंच पाहिजेस. यातून आम्ही म्हणजे त्यांना भावनिक अशा पद्धतीने करून आम्हाला हे आता म्हणजे दुर्दैव आहे, भावनिक करून खेळामध्ये ओढलं जावं हे आता दुर्दैव झालेलं आहे. पण आम्ही जेवढं का असतं ना, प्रॅक्टिकल असू दे, इमोशनल असू दे, पण 100% त्यांना आम्ही ओढण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना हा खेळ आपण शिकवतोय, आम्ही शिकलोय, आम्ही शिकताना मोफत शिकलोय आणि आज सुद्धा आम्ही मोफत शिकवतोय. आणि मला एवढं वाईट वाटतं की जिथं पैसे करून डान्स शिकवले जातात, पैसे करून कराटे शिकवले जातात, पैसे करून जुदो कराटे शिकवले जातात, तो आयकॉन शिकवले जाते, पण आपल्याला घरात शिवाजी महाराज शिवाजी महाराज राज्याभिषेकचा फोटो प्रत्येक घरात पाहिजे आहे, पूर्ण त्याला लायटिंग बिटिंग पाहिजे. शिवाजी महाराजांची तलवारी शोला मागतात म्हणजे मला याचं आश्चर्य वाटतंय. पण तलवारी कधी पुजणार, डायरेक्ट खंडे नाही मिळाला, याला काय अर्थ आहे? पण जाऊ देत, कुणाला युद्धाला जायचं नाही, शिकायला जायचं नाही, चुकीचं आहे ते मारणे ह्याच्यानुसार कायद्यानुसार. पण माझं एक म्हणणं आहे की आपल्या घरातील शस्त्र हे आपल्यासाठी शोसाठी नसावं, बरोबर, कारण ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी कधी आपण शोसाठी लावत नाही. मग घरातला देवारा बाहेर ठेवायला का अवघड नाही आपल्याला. घरातली लक्ष्मी आपण घरात देवारात पोचतोय, मग त्याच पद्धतीने ते घरातच ठेवलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि त्याच्यात संगोपन जोपासन ते आपल्याला कधी जमलं पाहिजे, जेव्हा ते आपल्याला चालवता येते, खेळता येते, बनवता येते, ते राखता येते, त्याचं रक्षण करता आलं आपल्याला आलं पाहिजे. आणि तेच शस्त्र आपल्या एखाद्या एक दिवस घरादारात असू दे, राष्ट्रात असू दे, आपल्याला ते रक्षण करणार आहे. कारण आजपर्यंत म्हणजे एक वाक्य आहे, शस्त्रेन रक्षिते राष्ट्र शास्त्र चिंता प्रवर्तते. म्हणजे राष्ट्राचं रक्षण करण्यात सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तर तो शस्त्रांचा आहे. शस्त्राशिवाय राष्ट्राचं रक्षण होऊ शकत नाही, त्यासाठी शस्त्र फार महत्त्वाचं आहे. मग ते स्वराष्ट्रानंतर आपण पहिला स्वतःचं घर आहे. स्वतःच्या घराचं रक्षण करायचं असेल तर प्रत्येकाकडं आपल्याकडे अंगामध्ये नुसतं घरात शस्त्र नको आहे, पण आपल्या अंगामध्ये शस्त्रविद्या पाहिजे, हे फार गरजेचं आहे. तर तू बोललास तर शिकवणे, आता कोण आपले यूट्यूबवरतीचे जे व्ह्युअर्स असतील त्यांना कोणाला मर्दानी खेळ शिकायचा, तुमचा आखाडा हा कुठं आहे हे पण सांगते का? मी ज्या मर्दानी आखाड्यामध्ये शिकलो तो संयुक्त जुनाबा दरपेठ मर्दानी आखाडा कोल्हापूर.
आणि कोणाला शिकायचं असेल तर माझा नंबर मी तुम्हाला परत एकदा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो. माझी अशी इच्छा नाही की तुम्ही इथून 40 किलोमीटर लांब आहे, तुम्हाला इकडून इथे येऊन शिकणं अवघड होईल. माझी मला अशी इच्छा आहे की तुम्हाला जिथून जवळ पडेल तिथं शिका, पण मर्दानी खेळ शिका. हे माझं म्हणणं आहे. मर्दानी खेळ वाढीच गेला पाहिजे, मर्दानी तुम्ही शिकला पाहिजेत. यातून फायदा तुमचा पण आहे आणि मर्दानी खेळाचा पण आहे. आणि माझं नाव अभिषेक संजय पाटील. माझा नंबर एकदा सांगतो परत एकदा मी, 8407 9888 96. हा माझा ध्वनी क्रमांक आहे. तुम्ही याच्यावर मला कधीच संपर्क साधा. तुम्ही जिथे राहिला तिथून जवळचा आखाडा तुम्हाला मी देतो, गाठून देतो. सगळी माझ्या आखाड्याचे ओळखीचे आहेत. तुम्हाला मी त्या आखाड्यात तुमचं ॲडमिशन कशा पद्धतीने केलं जाईल त्या पद्धतीने तुम्हाला मी ॲडमिशन करून देतो. त्यातून शिकवू देत. मर्दानी खेळ वाढला पाहिजे, बाकी याच्या पुढे आम्हाला काही नाही आहे. तर आता आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या क्षणाकडे वळूया. तुला कसं वाटलं या पॉडकास्टमध्ये येऊन? मुळात शेवटचं क्षण म्हणल्यावर मी आता म्हणजे ही संधी मला परत एकदा आली मर्दानी खेळावर एक म्हणजे बाईट देण्यासाठी. ज्या आधी फार मोठ्या बाईट दिल्या आहेत, म्हणजे प्राजक्ता माळीसोबत असू देत, अमृता खानविलकर सोबत असू देत, परत अनेक मोठमोठे हे चॅनल्सवाल्यांनी घेतलेले आहेत किंवा प्रेसवाल्यांनी सुद्धा घेतलेले आहेत. पण ही संधी ज्यांच्यामुळे आली ते युवराज संभाजी छत्रपती व युवराजी महाराज संयोगिताराजे छत्रपती, या दोन्ही माझ्या आईवडिलांसमान असलेल्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि या मर्दानी खेळाचा जो दिलेला संदेश आहे तो असाच नुसता ऐकून सोडून देऊ नका. फार काळाची मोलाची गरज आहे. कारण मर्दानी खेळ तुम्ही बघतायचा, आज मी मर्दानी खेळाला मी इथं बसलेलो आहे, उद्या कदाचित तुम्ही सुद्धा बसलेला असाल. एक नाही दिवस तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी मर्दानी खेळात कुठल्या ना कुठल्या तरी स्थळावर तुम्ही बाजी माराल आणि दिवस तुमचासुद्धा बाईट घेतला जाईल. हे फक्त हे असं म्हणजे फायद्यासाठी सांगत नाही आहे. यातून तुमचं शरीर बलदंड होईल, लवचिक होईल, चपळ होईल, तुमचा सुद्धा शारीरिक व्यायाम होईल आणि त्यातून तुम्ही सुद्धा आरोग्यदायी व्यवस्थित तुम्ही जगाल. बाकी काय. जय शिवराय. जय शिवराय. आणि थँक्यू सो मच, तू इथं आम्हाला आलास आणि मर्दानी खेळाबद्दल सांगितलंस आणि तुझे जे आयुष्य जे तू मर्दानी खेळाला दिलेस हे सगळं तू आम्हाला शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुला शुभेच्छा. असंच तू मर्दानी खेळ खेळत राहा आणि तुझ्याकडून आणि या शोच्या माध्यमातून जेवढी काही लोकांपर्यंत तू आम्हाला माहिती दिलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय